अरे डीडी काय तुझं चाललंय? तू वाट बघतोय पण. अरे माझं सोड, त्याचं बघा काय करतोय तो. तुझं टचअप आणि इन्फ्लुएन्सर इन्फ्लुएन्सर काय ओम लावतो. अरे मला जरा कॉन्फिडन्स बूस्ट करू द्या रे. कॉन्फिडन्स बूस्ट करायची काय गरज आहे? तुला भाई काय पावडर बिवडर लावायची? नॅचरल ब्युटी ठीक आहे. तुझं काय? ओके मी आज सेट आहे. इंटरव्ह्यू स्टार्ट करूयात आपण. एक्झॅक्टली मला तेच म्हणायचं. तुम्ही वेळ लावताय. हा चलो. कॅरेक्टरला खूप वेगवेगळे शेड्स आहेत आणि शेवट अत्यंत वेगळा होतो माझ्या कॅरेक्टरचा, तो की अगदीच लोकांना अनएक्सपेक्टेड असणार आहे. असुरवन म्हणजे निसर्ग जोपर्यंत तुम्ही निसर्गाचा आदर करताय तोपर्यंत निसर्ग तुमच्या सोबत आहे. पण जेव्हा तुम्ही निसर्गाच्या विरोधात जाऊन काही गोष्टी करायला लागतात त्यावेळेला मग असुरवनामधला असुर जागा होतो. अनुभवी कसलेला कलाकार आणि ग्लॅमरस लुक आणि ह्यांच्यामध्ये जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा स्वतःला एक जरा त्याला एक प्लस पॉईंट समजतो की ह्यांच्यासोबत काम करताना मजा येते. ही कला क्षेत्र जे आहे ते प्रचंड वेगळं आहे. जर तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल 10-12 वर्षापासूनच तुम्ही ही तयारी सुरू करायला हवी. कारण विषय असा असतो की तुम्हाला भरपूर गोष्टी शिकायच्या असतात. त्याच्यामध्ये ॲक्टिंग म्हटल्यानंतर खूप वास्ट यस. त्याच्यामुळे जर तुम्हाला या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे तुम्हाला प्रचंड एक्सपिरियन्स लागतो. स्वतःवर काम करायला हवं. तुमची डायलॉग डिलिव्हरी, तुमचं भाषेवरचं प्रभुत्व, तुमचं साहित्यावरचं प्रभुत्व, या सगळ्या गोष्टींवर तुम्ही काम करायलाच हवं. चित्रपटामागे ना आमच्या सागर दादाची खूप मेहनत आहे. खरं आम्ही ना जवळजवळ 5 ते 6 वाजेपर्यंत शूट करायचो, पुन्हा जाऊन झोपायचो, 4 तास झोपायचो, पुन्हा 10 वाजता सेटवर यायचो. यामागे खूप मेहनत आहे सचिन दादाची आणि सागर दादाची आणि सगळ्या आर्टिस्टची. आणि आपल्या चित्रपटाचं नाव आहे हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी पवन सकट आणि परत एकदा तुमच्या सर्वांचं फिल्मी टाउन मराठीमध्ये खूप खूप स्वागत करतो. तुमच्या जी आगामी चित्रपट आहे असुरवन त्यासाठी भरपूर शुभेच्छा द फिल्मी टाउन आणि माझ्यातर्फे. तर सुरुवात करतो तुझ्यापासून दीप्ती. काय सांगशील कशा प्रकारचा हा चित्रपट बनलेला आहे? ऑब्व्हियसली काही डायरेक्टरने सांगितलंच असेल की काही चित्रपटाबद्दल न सांगता, काही न कळवता, पण त्याच्याबद्दल थोडंसं प्रेक्षकांना माहिती देण्यासारखं काय सांगशील तू थोडंसं? तर ॲक्च्युली खूप मोठं दडपण आहे, कारण आम्हाला चित्रपटाबद्दल काहीही रिव्हील करायचं नाही आहे. जे सांगायचं थोडं सांगायचं, पण त्या थोडक्यामध्ये पण मी खूप काही सांगायचा प्रयत्न करेन. खरं तर या फिल्मची सुरुवात झाली आहे 4 वर्षापूर्वी लॉकडाऊन नंतर. पण जसं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की लॉकडाऊनच्या आधी आपण सगळेच खूप कामामध्ये, आपल्या इंडस्ट्रीबद्दल मी बोलते स्पेशली, कारण इंडस्ट्रीमध्ये आपण सगळे खूप बिझी होतो, काय करतच होतो. आणि मध्येच एक ब्रेक लागला लॉकडाऊनचा. आणि त्या लॉकडाऊनमध्ये ऑलमोस्ट 7-8 महिने सगळ्यांचा एकमेकांशी संपर्क तुटला. आणि त्याच्यामध्ये कुणाला काहीच माहिती नव्हतं की पुढे काय होणार आहे, पुन्हा कामं मिळतील नाही मिळतील इंडस्ट्रीमध्ये, पुन्हा कसं सुरुवात होणार आहे. कारण जस्ट लॉकडाऊनच्या आधी, मी माझ्याबद्दल सांगते, कारण लॉकडाऊनच्या आधी बरीचशी कामं होती माझ्याकडे. भोंगा नॅशनल अवॉर्ड फिल्म मी करत होते, त्यावेळेस विजेता करत होते, आणि मुळशी पॅटर्न जस्ट सुपरहिट झाला होता. लॉकडाऊनचा हा पिरियड गेला, त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्ट्स तुटले, जी काही लाईनअप होती प्रोजेक्ट्स ती पण सगळी गेली. नंतर महत्त्वाचा प्रश्न होता की याच्यानंतर करायचं काय, सुरुवात कुठून करायची. त्यातच मला सचिनचा, म्हणजे सचिन आंबात आमचे डिरेक्टर आहेत, त्यांचा फोन आला. त्यांनी मला या फिल्मबद्दल सांगितलं, भेटायला बोलवलं डायरेक्टली. मी ठाण्याला भेटायला गेले आणि जेव्हा फिल्मचं नरेशन सुरू होतं आणि मी एका अशा कॅरेक्टरच्या शोधात होतेच. मला असं काहीतरी वेगळं करायचं होतं ज्याच्यामध्ये ती जी मुलगी आहे किंवा ती जी कॅरेक्टर आहे ती शी इज द बॉस, शी इज द हिरो ऑफ द फिल्म, असं काहीतरी मला करायचं होतं समथिंग. तर जेव्हा स्क्रिप्ट, खरं तर खूप काही सांगायचं नाही आहे, पण तरी पण मी सांगायचा प्रयत्न करते आहे, त्यामुळे समजत नाही की एक्झॅक्टली काय रिव्हील करायला पाहिजे. एनिवेज, पण हे जे कॅरेक्टर मी या फिल्ममध्ये प्ले करते आहे, सुमन नावाचं पात्र मी प्ले करते आहे. शहरातून एक मुलगी आली आहे गावात, तिची लहान बहीण जी डोंगर माऊलीने तिला, म्हणजे डोंगर माऊली तिला घेऊन गेलेली आहे आणि तिला शोधण्यासाठी आले. तर तिला खूप वेगवेगळे शेड्स आहेत. अख्खी फिल्म आम्ही एका आदिवासी पाड्यामध्ये शूट केलेली आहे, पण माझं जे कॅरेक्टर आहे त्याला जरा शहरी टच आहे. आणि तिथे आल्यानंतर मला त्या गावातल्या वेगवेगळ्या गोष्टी कळतात.
हे जे कॅरेक्टर आहे सुमन, तिचं तिच्या आईशी एक भावनिक नातं आहे, तिच्या वडिलांशी एक भावनिक नातं आहे, तिच्या आजीसोबत एक भावनिक नातं आहे, प्लस त्या गावातली जी काही बाकी गोष्टी आहेत, बाकीचे जे इन्सिडंट्स होतात त्या सगळ्या गोष्टींशी तिचं एक वेगळं नातं आहे. तर असं खूप वेगळं कॅरेक्टर मी ह्याच्यामध्ये प्ले करते आणि ह्या कॅरेक्टरला खूप वेगवेगळे शेड्स आहेत जे तुम्हाला फिल्ममध्ये बघायला मिळेल. आणि शेवट अत्यंत वेगळा होतो माझ्या कॅरेक्टरचा, जो की अगदीच लोकांना अनएक्सपेक्टेड असणार आहे. त्यामुळे हे प्रचंड सरप्रायझिंग आहे लोकांसाठी पण आणि माझ्यासाठी पण सरप्रायझिंग होतं जेव्हा मी हे नरेशन ऐकत होते. फिल्मबद्दल सांगायचं झालं तर कम्प्लीट एंटरटेनमेंट पॅकेज आहे ही फिल्म. ह्याच्यामध्ये फक्त सस्पेन्स थ्रिलरच नाही आहे, तर इमोशन्स ज्या आहेत, भावनिक गोष्टींचं खूप देवाणघेवाण आहे प्रत्येक कॅरेक्टरचं. प्लस तुम्हाला खूपच नॅचरल अशी फिल्म तुम्हाला बघायला मिळेल, ज्याच्यामध्ये खूपच काही गोष्टींचा भपका नाही आहे, म्हणजे टेक्निकल जे आपण म्हणतो खूप VFX वगैरेचा फार भपका नाही आहे याच्यामध्ये. व्हेरी नॅचरल फिल्म, खूप लोकांना काळजाला लागेल अशी फिल्म आणि अशी स्टोरी आहे. तुम्ही नक्की एन्जॉय कराल थिएटरमध्ये. काय बात आहे. सर, मी तुमच्यापासून सुरुवात करतो. काय सांगाल, ऑब्व्हियसली सगळ्यांपेक्षा जास्त तुम्ही अनुभवी दिसत आहेत, तर चित्रपटाबद्दल सांगा. नेमकं ज्या प्रकारचं टायटल आहे असुर आणि वन, मला असं वाटतं की असुर जे आपण राक्षसाला डिरेक्ट करतो आणि वन म्हणजे जंगल, त्या दोन्ही शब्दांचा जो संगम होतो या चित्रपटाच्या मागची कथा तर मी विचारणार नाही, पण याच्यातून प्रेक्षकांना काय बोध बघायला किंवा अनुभवायला भेटणार आहे आणि प्रेक्षक काय नवीन एन्जॉय करून जातील चित्रपट. ॲब्सोल्युटली. आणि असुर वन म्हणजे कसं आहे, शेवटी सॉरी निसर्ग जोपर्यंत तुम्ही निसर्गाचा आदर करताय तोपर्यंत निसर्ग तुमच्या सोबत आहे. पण जेव्हा तुम्ही निसर्गाच्या विरोधात जाऊन काही गोष्टी करायला लागता त्यावेळेला मग असुरवनामधला असुर जागा होतो. हीच या फिल्ममधलं एक ओव्हरऑल हे आहे की यू कॅन्ट गो अगेन्स्ट नेचर. आणि या फिल्ममध्ये पण याच सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि याच्यामध्ये ट्रेडिशन जपण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. म्हणजे फिल्मची जर तू भाषा बघशील तर ती बोलीभाषा आहे आणि ती आजच्या जेनझीला अपील होईल अशी भाषा आहे. कारण की सगळे कलाकार ह्याच्यामध्ये तरुण आहेत, सगळं म्हणजे असं कुठे असं म्हणजे आणि प्रत्येकाचे ना वेगवेगळे शेड्स आहेत. आपण जसं म्हणतो की धर्मेंद्रचा तो डायलॉग आहे शोलीमधला, इसमें इमोशन है, ड्रामा है, सस्पेन्स है, थ्रिलर है, सब कुछ है. सगळं काही आहे या फिल्ममध्ये. म्हणजे असं कुठे तुम्हाला असं म्हणजे म्हणतात ना की एक गोष्ट एकीकडे आता समजा थ्रिलर पार्ट चाललेला असेल तर तो हे केल्यानंतर झपकन लगेच तुम्हाला एखाद्या इमोशनल वळणाकडे घेऊन जाणारी फिल्म आहे. तर ओव्हरऑल कम्प्लीट पॅकेज असलेली ही फिल्म आहे. आणि याच्यामध्ये मी PSI गोरख नावाचं कॅरेक्टर प्ले करतो आहे. आणि साधारण जर आमचा जो डिरेक्टर आहे सचिन अंबात, तो माझा खूप चांगला मित्र आहे. म्हणजे फिल्मच्या अगोदरपासूनची आमची मैत्री आहे. आणि आम्ही दोघंही साऊथ इंडियन फिल्मचे डायहार्ड फॅन आहे, स्पेशली मल्याळम फिल्मचे. त्यामुळे मोहनलाल म्हणजे साधारण तसा टच देण्याचा सचिनने पुरेपूर प्रयत्न केला आहे. म्हणजे त्या फिल्मचा आवाज, म्हणजे ती फिल्म कशा पद्धतीने साऊंड करते हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. आणि बऱ्याच बारीक सारीक गोष्टींवरती म्हणजे आपण म्हणतो ना की 4 वर्षानंतर तुम्ही फिल्म रिलीज करताय, यार काय मजा आली असेल. नाही, त्या 4 वर्षानंतर त्याचे 4 तप आहेत डिरेक्टरचे. आणि त्या 4 वर्षामध्ये त्याला प्रत्येक वेळेला त्यांनी किमान 400 वेळा तरी फिल्म पाहिली असणार आहे. प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन गोष्ट सापडली, त्याच्यावरती परत वर्कआउट केलं. म्हणजे असं म्हणू शकतोस की आम्ही साधारण वर्षभरापूर्वी प्रिव्ह्यू बघितला होता ना आपण, 1 वर्षापूर्वी बघितलेला प्रिव्ह्यू आणि आत्ताची फिल्म याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तुम्हाला टीझरमध्ये त्याचा अंदाज आला असेल, ट्रेलरमध्ये तुम्हाला त्याचा अंदाज आला असेल. म्हणजे कम्प्लिटली दिग्दर्शकाची फिल्म आहे आणि आम्ही त्याला चांगली परफॉर्मन्स वाईज एक साथ देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतं की ट्रेलर लॉन्चच्या दरम्यान पण तुम्ही असं म्हटलेलं की ज्या प्रकारे आता पण तुम्ही म्हटलात की मल्याळम सिनेमाचे तुम्ही डायहार्ड फॅन आहात आणि त्याच्याकडनं थोडीशी कुठे ना कुठे इन्स्पायर होऊन ती प्रेरणा घेऊन स्वतःच्या कॅरेक्टरला त्या प्रकारे बिल्डअप केलं. मला असं वाटतं ट्रेलर दरम्यान तुम्ही असं पण म्हटलेलं की तो कॅरेक्टर जो तुम्ही प्ले करताय त्याला थोडासा सटल ठेवण्यासाठी
सगळ्यांकडनं प्रेरणा वगैरे तुम्ही Absolutely, घेतली absolutely. तर मला असं म्हणजे- वाटतं की मोहनलाल तुमचे किंवा पृथ्वीराज वगैरे कोण ना कोणतरी इन्स्पिरेशन असेल म्हणजे फहाद फाझिल आहे, टोविनो थॉमस आहे, हा. कुंचेको बोबन आहे, म्हणजे बरेच मल्याळम आर्टिस्ट आहेत. परत सॉबिन साहिर म्हणून आहे. या सगळ्यांच्या फिल्म्स क्या बात आहे, पाहिलेल्या क्या बात आहेत. आहे. आणि मला म्हणजे सचिनने एकच गोष्ट सांगितली की आपल्याला आहे ना असं तो इन्स्पेक्टर असं म्हणजे म्हणतात ना की ते लार्जर दॅन लाईफ दाखवायचंच नाहीये कुठे, असं ते रिग आहे, केबल आहे वगैरे नाही. ऍक्च्युअल लाईफमध्ये खरे इन्स्पेक्टर असे येतात का वरून असं जम्प करून गाडी बिडी फिरवून एंट्री मारून? नाही, आपल्याला सटल दाखवायचं जे realistic, जो जे लोकांना रिअलिस्टिक connect आहे. होईल, correct. आणि ते त्यांनी जपण्याचा प्रयत्न केलेला. म्हणजे Correct. थ्रू आउट फिल्ममध्ये तुला सांगतो की मी 2 सीनमध्ये फक्त वर्दी चा वापर केलेला असेल, ते पण चौकीत असलेल्या एका सीनमध्ये. बाकी मग सिव्हिलमध्येच माझा एक तो टी शर्ट ऑलिव्ह ग्रीन कलरचा आणि जीन्स, बस क्या that's बात it. आहे, क्या बात आहे. असं अशा पद्धतीने म्हणजे तो रॉनेस दाखवण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं माझ्यासोबत प्रेक्षकांना सुद्धा बघायला मजा येईल हा कॅरेक्टर. Absolutely. दादा तू काय सांगशील तुझ्या कॅरेक्टरबद्दल, काय तुझं कॅरेक्टर बोलतंय? आता निसर्गाबद्दलची फिल्म आहे म्हटल्याच्यानंतर निसर्गातलेच सगळे कॅरेक्टर आहेत यामध्ये, पण त्यातल्या त्यात माझी भूमिका आहे की मी निसर्गाच्या खूप जवळ राहणारा व्यक्ती आहे. जसं की निसर्गावर जेव्हा काही आपत्ती येते तेव्हा निसर्गातून एक नेहमी निसर्गाचा एक हात येतो. तसं माझं कॅरेक्टर ह्या फिल्ममध्ये एक जेव्हा प्रॉब्लेम येतो तेव्हा मी उभा राहतो आणि त्यानंतर मग तसा तो ड्राईव्ह होत जातो. आता त्याची गंमत तुम्हाला फिल्ममध्ये कळेल, पण याची प्रोसेस खूप कमाल होती. जेव्हा मला हे कॅरेक्टर करायला मिळालं तेव्हा हे कॅरेक्टर कधी ना मी वाचलेलं, ना कधी बघितलेलं, ना अनुभवलेलं. हे दादाच्या डोक्यातलं कॅरेक्टर होतं आणि त्यांनी मला काही पुस्तकं दिली होती वाचायला. त्या पुस्तकांथ्रू मला कळालं की ते एक पॉवर, जे शक्ती काय असते की जेव्हा सुपर पॉवर जेव्हा लोकांकडे असतात तेव्हा त्या कशा यूज केल्या जातात किंवा त्याचं कसं एक्झिक्युशन केलं जातं. त्यासाठी मला दादा काही दिवस त्याच्या गावी घेऊन गेला होता. त्याने मला ती माणसं दाखवली की ती कशी असतात, ती निसर्गाशी कशी कनेक्ट असतात आणि ते कसं त्याचं यूज करतात तर आहे. आणि खूप मजा आली फिल्म करताना, कारण ही इतकी सगळी मंडळी आहेत. मला खरं तर मजा येते ह्या मंडळीसोबत काम करताना. एक अनुभवी कसलेला कलाकार आणि ग्लॅमरस लुक, आणि ह्यांच्यामध्ये जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा स्वतःला एक काय बोलू त्याला, एक प्लस पॉईंट समजतो की ह्यांच्यासोबत काम करताना मजा क्या येते. बात तर धमाल केलेली आहे आणि आमची अशी एक फुल पॅकेजवाली टीम आहे. तर ह्या पॅकेजच्या टीमसोबत काम करून मजा केलेली आहे आम्ही आणि तुम्ही नक्की ही फिल्म बघा, तुम्हाला सुद्धा डबल मजा येणार आहे. क्या बात आहे. मला असं वाटतं पुढचा प्रश्न तुझ्यासाठी असेल. मला असं वाटतं की ही फिल्म जास्त बॉयज ओरिएंटेड मला असं वाटतं, कारण का याच्यामध्ये जास्त पुरुषांचा प्रभाव जास्त असा दिसून येतो आहे. काय सांगशील तुझ्या कॅरेक्टरबद्दल की तुझं कॅरेक्टर किती वेगळं आहे ह्या कॅरेक्टरपासून, आणि तुझं कॅरेक्टर काय ॲड करतं या चित्रपटाला? खरं तर आता आम्ही इथे 5च जण आहे, पण जर तुम्ही पोस्टर बघितला असेल तर आम्ही एक स्त्री भारी आहे त्याच्यावरती. तर आम्ही जवळजवळ 12 ते 13 जण आहोत आणि आम्ही जवळजवळ आमचे 5-5 जणांची 2 टीम आहेत. 5 जण सिरियस आहेत तर 5 जण एकदम कॉमेडीमध्ये सगळे आहेत. आणि अशी एकदम धमाल मस्ती म्हणजे आहे, म्हणजे सिरियसच नाही तर कॉमेडी सगळं आहे. तर आता माझ्या कॅरेक्टरबद्दल सांगतो. तर या सगळ्यांपेक्षा माझ्या कॅरेक्टरची जी लँग्वेज आहे ती आगरी लँग्वेज आहे. आणि ही जी स्टोरी आहे ही रिअल स्टोरी आहे. वाडा साईडची ही रिअल स्टोरी आहे आणि आपल्या सचिन दादाने ही स्वतः स्टोरी लिहिली आहे. जवळजवळ यामागे खूप मेहनत आहे दादाची. आणि ही ठाणे जो जिल्हा आहे त्या साईडची पूर्ण ही स्टोरी आहे. आणि आपलं चित्रपटात शूट देखील जे आपल्या ठाणा साईडला झालं आहे, बदलापूर विभाग, अंबरनाथ विभाग या साईडला, कर्जत या साईडलाही शूट झालं आपल्या या मूवीचं पूर्ण असुरवन चित्रपटाचं. आता माझ्या कॅरेक्टरबद्दल सांगतो की मी विश्वास कॅरेक्टर तो स्वतः नाव सांगेल, पण त्या अगोदर मी माझं सांगतो. मी शिवत्या नावाचं कॅरेक्टर करतो. एक तो दादाचा एक पंटर आहे असा, आणि खूप अवली असा तो माणूस आहे. आणि तो दादाचा एक म्हणजे खबरी असतो, गावात काय घडतं, खालच्या पाड्यात, वरच्या पाड्यात, बाजूच्या गावात, या गोष्टी तो त्याच्या दादाला सांगत असतो. आणि जी लहान मुलगी हरवलेली आहे या चित्रपटामध्ये, तुम्ही ट्रेलर बघितला असेलच, सगळ्यांना कळलं असेलच. तर ती कशी हरवली, कुठे हरवली, तिचा शोध कसा घेतात, जर हे तुम्हाला बघायचं असेल ना तर त्यासाठी असुरवन चित्रपट बघावा लागेल. आणि येत्या 5 डिसेंबरला तुम्ही सर्वांनी चित्रपटगृहात जाऊनच हा चित्रपट बघायचा आहे. आणि जर तुम्ही आता ट्रेलर बघितला असेल तर आम्हाला स्वप्नस्वरूप या चॅनलवर आपला ट्रेलर आहे
टीझर आहे. ट्रेलरवर सर्वांनी कमेंट करा की तुम्हाला ट्रेलर कसा वाटला. ट्रेलरमधूनच सगळ्यांना कळतो आहे की चित्रपट कसा आहे. कारण की याच्या ट्रेलर बघूनच सगळ्यांची एक्साइटमेंट वाढली आहे आणि खूप लोकांच्या कमेंट्स येत आहेत की आम्ही चित्रपटाची वाट बघतोय, ते म्हणजे 5 डिसेंबरची. तर जास्त काही बोलत नाही, सर्वांनी 5 डिसेंबरला चित्रपट बघायला नक्की जा. आता जाऊया त्या व्यक्तीकडे ज्या व्यक्तीने आतापर्यंत पेशन्स आणि श्वास रोखून ठेवला आहे. ॲक्च्युली काय सांगशील तू तुझ्या कॅरेक्टरबद्दल आणि काय तुझं कॅरेक्टर बोलतंय, काय सांगायचा काय प्रयत्न मी करतो? प्रचंड स्पेसिफिक बोलणार आहे कारण बोलण्यासाठी खूप गोष्टी आहेत. बट मी या चित्रपटामध्ये एक म्हणजे तुम्ही म्हणू शकता की मी राजकारणाची भूमिका केलेली आहे. गावातलं राजकारण असेल वाड्यावरचं राजकारण असेल किंवा गावामध्ये चालणाऱ्या गोष्टी, हे 2-3 जण माझे फंटर आहेत. त्यातलं एकच अवेलेबल आहे आता. आमची खरं सांगू, आमचे अजून काहीच मेंबर नाही आहेत, पण त्यांचेही जे कॅरेक्टर आहेत ना, प्रत्येकाचे रंग वेगवेगळे आहेत यामुळे. म्हणजे एकंदरीत सगळ्यांचंच कॅरेक्टर खूप चांगलं आहे. आणि मी साईराजची भूमिका केलेली आहे, सरपंचाचा मुलगा. खूप छान कॅरेक्टर आहे माझं. आणि त्याच्याबद्दल म्हणजे आता मला हेही नाही कळत की कॅरेक्टरबद्दल सांगायचं की चित्रपटाबद्दल कारण खूप सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी, पण पूर्ण गोष्टी सांगू शकत नाही. बट तुम्हाला जे टायटलही दिसतं आहे असुरवन, तर तुम्हाला ॲक्च्युली ते बघितल्यानंतर कळेल, ते भूताटकीचा पिक्चर वाटतो आहे आपल्याला, बट त्याच्यामधून तुम्हाला एक सामाजिक संदेश पण मिळणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये थ्रिल पण आहे, सस्पेन्स पण आहे, खूप सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे. आणि डेफिनेटली माझा पहिला चित्रपट आहे म्हटल्यानंतर तुम्ही प्लीज जाऊन बघा. 5 डिसेंबरला चित्रपटगृहांमध्ये, तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये चित्रपट येणार आहे, नक्की बघा. नितीन, पुढचा प्रश्न तुझ्यापासून सुरुवात करतो मी. असं तुला वाटलं नाही, ऑब्व्हियसली याच्यामध्ये मल्टिपल कॅरेक्टर्स आहेत, तर तुला असं वाटलं नाही की याच्यामध्ये अजून मुलींना, कारण का कधी कधी मुलींना असं असतं की म्हणजे फेमिनिझम त्या लोकांचा असा जागा होतो की म्हणजे जास्त बॉयज दिसले तर असं पण वाटतं की म्हणजे मुली पण याच्यामध्ये असल्या पाहिजे. तुम्हाला असं मी कधी एक तुला सांगू वाटलं का? की याच्यामध्ये मुलींचा पण प्रभाव जास्त असला पाहिजे असं करून? खरं सांगायचं तर ही फिल्म ना, तुम्हाला जेव्हा तुम्ही फिल्म बघाल तर तुम्हाला फिमेल ओरिएंटेड जास्त वाटेल. याचं कारणही तसंच आहे, कारण ज्या स्त्रीच्या ज्या भावना आहेत, ज्या पद्धतीनं आध्यात्मिकमध्ये फिमेल्सला जसं डॉमिनेट केलं जातं, त्याचा एक अँगल आहे. नॉट कम्प्लीट फिल्म, पण एक अँगल आहे त्याच्यामध्ये. की आपल्याकडे असं म्हटलं जातं पूर्वीच्या काळी की पुरुष पंडित होऊ शकतात किंवा पुरुष ज्योतिष होऊ शकतात किंवा पुरुष होऊ शकतात, महिला नाही होऊ शकत. तर त्याचा एक छोटासा एक अँगल आहे फिल्ममध्ये. जर अख्खी तुम्ही फिल्म बघितलात तर तुम्हाला जास्त स्त्रीप्रधान वाटेल. आणि स्त्रियांचं कॅरेक्टर जरी नसेल तरी जी स्टोरी आहे ती जरी, कारण एक मुलगी हरवते, छोटी मुलगी हरवते, ती जी छोटी मुलगी आहे तिच्या भोवतालचं जे जग आहे ते स्त्रियांनी घेरलेलं आहे. मी आहे तिच्या जवळची, त्या मुलीची आई आहे, आणि त्या मुलीला शोधण्यासाठी जे काही सगळे प्रयत्न करतायत, इन्स्पेक्टर आहे, त्यांचं एक वेगळं ट्रॅक आहे, पण त्यांचं जे इमोशनल जर्नी आहे त्याच्यामध्ये पण एक फिमेल ओरिएंटेड कुठेतरी आहे. देर इज सम फिमेल रिलेटेड इमोशन्स. जसं आपण आता समर्थचं जे कॅरेक्टर सूरज करतोय ते एक सुपर नॅचरल पॉवर आहे, आणि त्याच्या लहानपणी पण त्याचं एक आहे, एक ती त्याची मैत्रीणच असते लहानपणीची, जिच्यासोबत हे थोडंसं डॉमिनन्स झालेलं आहे. आणि ऑफकोर्स मी जे प्ले करते कारण त्याच्यामध्ये माझं जे शेड आहे ते प्रचंड वेगळं आहे. आणि जे स्त्रियांवरती जे कल्चरली जे डॉमिनन्स आलेलं आहे, कल्चरली मी म्हणते आहे अध्यात्मामध्ये, तर त्याबद्दल तो एक छोटा अँगल आहे फिल्ममध्ये. त्यामुळे तुम्हाला बघताना असं वाटणारच नाही की खूप कॅरेक्टर्स आणि हे आणि ते आहे. आणि प्रत्येक कॅरेक्टरला अगदी बरोबर न्याय आहे फिल्ममध्ये. असं नाही की ह्याचं कॅरेक्टर खूप मोठं आहे किंवा याचं हे आहे ते आहे. भलेही 15-20 किती टोटल आपण 16 जरी कॅरेक्टर असतील ना, सगळ्यांचे ट्रॅक्स अगदी बरोबर आहेत. सगळेच्या सगळी लोक लक्षात राहतात अख्खी फिल्म बघताना, त्यामुळे सगळं इंटरेस्टिंग आहे. क्या बात आहे. तुझ्याकडे परत येतो मी. ज्या प्रकारे तू म्हणालास की ही तुझी डेब्यू फिल्म आहे, तर हार्दिक जोशी सर आलेले ट्रेलर लॉन्चच्या वेळी, अशी काही टिप्स वगैरे करिअर वाईज किंवा अशा कोणत्या टिप्स वगैरे त्यांनी तुला दिल्या? ॲक्च्युली तेच नाही, इंडस्ट्रीमधले माझे भरपूर असे मित्र आहेत ज्यांच्याकडून मी खरंच टिप्स घेण्याचा प्रयत्न केला होता. आणि अशा भरपूर गोष्टी मी त्यांच्याकडून शिकलो आहे. त्यांच्याकडूनच नाही भाई, आपले जे डायरेक्टर आहेत सचिन सर, त्यांच्याकडून पण मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. ॲक्च्युली कला क्षेत्र जे आहे ते प्रचंड वेगळं आहे. आणि माझं तरी मत आहे की जर तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल तर तुम्ही वयाच्या 10व्या-12व्या वर्षापासूनच ही तयारी सुरू करायला हवी.
12 वर्षापासूनच तुम्ही ही तयारी सुरू करायला हवी, कारण विषय असा असतो की तुम्हाला भरपूर गोष्टी शिकायच्या असतात. त्याच्यामध्ये ॲक्टिंग म्हटल्यानंतर खूप वास्ट खूपच विषय खूपच वास. यस. तुम्ही जर म्हटलं की भाई मला एखाद्या सिनेमामध्ये चित्रपटामध्ये काम करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला चित्रपटाला 1 महिन्यावर तुम्हाला तो कस लावता येत नाही जसा कस इतर लावतात. त्याच्यामुळे जर तुम्हाला या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे, तुम्हाला प्रचंड एक्सपिरियन्स लागतो. त्याच्यानंतर प्रचंड तुम्ही काम करायला हवं, तुमचं स्वतःवर काम करायला हवं. तुमची डायलॉग डिलिव्हरी, तुमचं भाषेवरचं प्रभुत्व, तुमचं साहित्यावरचं प्रभुत्व, या सगळ्या गोष्टींवर तुम्ही काम करायलाच हवं. क्या बात आहे. येस. पुढचा प्रश्न तुझ्याकडे येतो. ऑब्व्हियसली याच्यामध्ये भरपूरच कॅरेक्टर आहेत. असं तुला वाटलं की जो कॅरेक्टर तू प्ले करतोयस त्याच्याशिवाय तुला असं वाटलं की तो जो तुझ्या मित्रांचा कॅरेक्टर जो होता, असं तुला वाटलं की म्हणजे तो कॅरेक्टर मी चांगला प्ले केला असं ह्या कॅरेक्टरपेक्षा, असं काय? नाही, असं काहीच नाही. खरं तर सचिन दादांनी म्हणजे प्रत्येकाला सचिनदा ओळखतो. या अगोदर आमची सचिनदाशी म्हणजे प्रत्येकाशीच ओळख आहे तर सचिन दादांनी लक्षात ठेवलेलं की याला हा कॅरेक्टर जाऊ शकतो, त्याला तो कॅरेक्टर जाऊ शकतो. सचिन दादांनी परफेक्ट सगळ्यांची कास्टिंग केलेली आणि प्रत्येकाला कॅरेक्टर ते दिलेलं आहे आणि सर्वांनी ते ना जवळजवळ 100% देण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळ्यांनी. क्या बात आहे. सर, मी तुमच्याकडे परत येतो. शेवटचा प्रश्न सगळ्यांना विचारतो, सगळ्यांनी उत्तर द्या की प्रत्येक वेळी जेव्हा पण आपण कोणताही ॲज अ ॲक्टर म्हणून कॅरेक्टर करतो तर आपण प्रेक्षकांना शिकवण्याआधी आपण स्वतः पण शिकत असतो ॲज अन ॲक्टर म्हणून. तर चित्रपट जेव्हा संपला किंवा चित्रपटात जेव्हा रॅप झाला, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही स्वतः आत्मसात केल्यात आणि स्वतः शिकल्यात आणि जे तुम्ही प्रत्यक्ष आपल्या जे पुढची जी वाटचाल असणार आहे त्यासाठी तुम्ही प्रत्येक वेळी त्या ज्या गोष्टी शिकल्यात त्या प्रत्येक वेळी ठेवणार आहात? ॲक्च्युली खूप चांगला प्रश्न आहे, कारण की फिल्म रॅप झाल्यानंतर आहे ना, ही जी म्हणजे हा जो म्हणत असेल ना की आम्ही सगळे न्यू कमर होतो वगैरे, या फळीकडून एक गोष्ट शिकायला मिळाली की ना, ते प्रत्येक वेळेला म्हणजे त्यांचं सीन जरी नसलं ना किंवा आमचे सीन लागले किंवा हे असेल तरी ते तिथे मॉनिटरवर हजर असायचे. पण प्रत्येक वेळेला ते म्हणजे बारीक बारीक गोष्टी शिकण्याची जी जिद्द असायची ना, किंवा इवन हा जेव्हा यायचा आणि आम्ही एक एक लाईनवरती आपण वर्कआउट केलेलं आहे. मी जे काही थिएटर केलेलं आहे 20 वर्ष वगैरे ते, तर हा पण थिएटरवालाच आहे. त्याच्यामुळे आम्ही एक एक लाईनवरती आम्ही वर्कआउट करायचो. जेव्हा विश्वास आणि ह्यांच्या गँगचे सीन्स लागायचे त्यावेळेला तिथे पण आहे ना, ती सीनमध्ये आपण कॉमेडी कशी क्रिएट करायची किंवा कसं हे करायचं, म्हणजे मजा कशी आणायची ना, एक्झॅक्टली अजून कसं फुलवायचं ना. तर मग विथ ड्यू रिस्पेक्ट मी डिरेक्टरला आधी विचारायचो, मग सच्या मला आहे ना असं असं सुचलंय तर आपण हे घेऊयात का ह्यांच्यामध्ये. म्हणजे इथे कुठेच आहे ना जेलसी हा फॅक्टर नाही. आपण बाकीच्या ठिकाणी काय होतं, कधी कधी जेव्हा आता मी हे अनुभवलेलं आहे की आपण जेव्हा एखाद्या चांगल्या मोठ्या दिग्गजाबरोबर काम केलं तर ते सगळ्याच गोष्टी आपल्याला सांगत नाहीत किंवा सगळं हे नाही हे करत. पण इथे आपण जेव्हा काम केल्यानंतर असं शेवटी नॉलेज आहे, ज्ञान बांटणे से और बढ़ता है, या म्हणजे विचारसरणीचा माणूस आहे. मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा आहे, त्याच्यामुळे म्हणतात ना की त्यामुळे आमचं ते एक खूप चांगला रॅपो जुळलं तिकडे. आणि दुसरं म्हणजे निसर्ग म्हणजे तुम्ही जितकं ॲज आय सेड अर्लियर, मी आधी सांगितलं की तुम्ही जितका त्याचा आदर कराल तेवढा तो तुम्हाला भरभरून देईल. पण जिथे तुम्ही तिथे उंगली करायला सुरुवात केली की संपला. आता आपण 1 वर्ष झालं पाऊस अनुभवतो, जो की 3-4 महिन्याचा जो सीझन असतो, जो गेले 8-9 महिने झालं पाऊस, कुठेतरी आपण निसर्गाला हे करतोच. इट्स जस्ट लाईक दॅट. तू काय सांगशील? डेब्यू फिल्म असल्यामुळे जरी थिएटर करत असलो, जरी फिल्म इंडस्ट्रीबद्दल माहिती असलं तरी सुद्धा एक प्रोसेस असते फिल्मची. ती 16 दिवस केल्यानंतर ती रिस्पेक्ट वाढली. कारण मी स्वतः डिरेक्शन टीममध्ये असल्यामुळे प्रत्येक सीन ठरलेला असायचा दिवसाला, मग 4 सीन करायचे. मग त्यातला एक सीन जरी राहिला तर 1 दिवस वाढतो. 1 दिवस वाढला की ते मीटर वाढतं. मग मीटर वाढल्याच्या नंतर मग ते बिलं असतील किंवा मग कॅल्क्युलेशन्स वाढते. मग कळालं की आपण जेव्हा एखाद्या फिल्मला बोलतो ना की अरे काय मस्त नाही आहे किंवा ही काय फिल्म आहे का, मग ती रिस्पेक्ट वाढली की आपण कुठलीही फिल्म बघताना त्याचा कॉन्टेंट नक्कीच बघितला पाहिजे. पण त्या मागची जी मेहनत असते ना ती मला कळाली. कारण मला आता हा किस्सा एक आहे की काही कारणांमुळे मी डिरेक्शन टीममधलं असं ह्यांना कदाचित माहिती नसेल की काही सीन ना दादा राहिले. आणि मग जेव्हा माझे सीन राहिले ना, मग सचिन दादांनी आम्ही असा विचार केला की तू असशील ना अवेलेबल, कारण बाकीच्यांचं काही ना काही चालू असतं. मग आम्ही काही महिन्यानंतर फायनान्शियल गोष्टी
क्रिएट नंतर करून मग त्या सीन काढल्या. मग मला कळतं की आपण जेव्हा एखाद्याला बोलतो ना की अरे ही काय फिल्म आहे का, तर तसं नसतं. जेव्हा 2-4 सीन राहतात ना, अख्खा एक दिवस जातो आणि Correct. एका दिवसाच्या क्रूजचं काय बजेट असतं याच्याबद्दल रिस्पेक्ट वाढली माझी. तू काय सांगता दीप्ती? मला असं वाटतं की कुठलीही फिल्म चांगली होण्यासाठी किंवा त्या फिल्मचे जे मेंबर आहेत किंवा टीम जी असते ती फर्म होण्याच्या आधी, फर्म ती तेव्हाच राहते जेव्हा तुमचा कॅप्टन ऑफ द शिप जो फर्म असतो, जेव्हा त्याची जी कॅप्टन्सी असते ती जर फर्म असेल आणि त्याच्यामध्ये काही थोडंही चलबिचल नसेल, तर मला असं वाटतं त्याच्या मागची जी टीम असते ती काम करणारी ती तुमची खंबीर असते. आणि इथे मला हे बघायला मिळालं, नवीन मला बघायला काय मिळालं मी ते डेफिनेटली शेअर करू शकते. कारण त्याच्या आधीच्या सगळ्या फिल्म्स मी कमर्शियल फिल्म्स केल्यात, ज्याचं बजेट अगदी अव्वाच्या सव्वा, टेक्निकली हे आहे ते आहे, असं आहे तसं आहे, एकदम परफेक्ट हे असं आणि तसं. इथे मी एक परिवार पाहिला. क्या बात आहे. दिस इज नॉट जस्ट अ प्रोडक्शन टीम किंवा हे, कारण मी बाहेरून आले होते. हे सगळे जसं विपुलसुद्धा बाहेरूनच होता, पण तो सचिनला आधीपासून ओळखायचा, मी ओळखत नव्हते. ह्या फिल्मच्या निमित्ताने माझी ओळख झाली. पण बाकीची सगळी टीम, जसं सूरज म्हणाला की तो डायरेक्शन टीममध्ये होता, ही सगळी लोक प्री प्रोडक्शनपासून त्यांच्यासोबत कनेक्टेड होती. क्या बात आहे. आणि ती अख्खी फॅमिली होती. आणि एका फॅमिलीमध्ये एक जेव्हा नवीन मेंबर एंट्री करतो तेव्हा त्याला असं वाटतं अरे यार हे सगळे लोक एक आहेत, आपण बाहेरून आले, हे काहीतरी वेगळं आहे. पहिले 2 दिवस मला ते ॲडजस्टमेंट करायला मेंटली थोडंसं वेगळं वाटलं, कारण मी इतकं पारिवारिक म्हणजे माहोलमध्ये फिल्म केलेली नव्हती. आणि मग मी बघितलं सचिनचं जे काही असतं की सचिन असा लुक जरी दिला तरी समोरच्याला कळायचं की काय होतंय. आणि फिल्मच्या म्हणजे माझे सीन्स मला सगळे माहिती होते, पण फिल्ममध्ये जो स्पॉट बॉयचं काम करत होता मुलगा, त्याला सुद्धा माहिती होतं की हा पुढचा सीन काय आहे. म्हणजे मला सूरज म्हणायचा की याच्यानंतर ही सीन करणार आहे, नाही तो, कारण माझं जे आहे माझं सूरजसोबत जास्त काम आहे आणि सूरजच्या डोक्यात सीन संपल्यानंतर सुरू असते अरे ह्याच्यानंतर हा सीन करायचं. मी विचार करायचे की हा का विचार करतो पुढचं सीन काय कुठला आहे ते. मग नंतर ह्याने मला सांगितलं 1-2 दिवसानंतर की मी डायरेक्शन टीममध्ये पण आहे आणि मी सुरुवातीपासून या फिल्ममध्ये आहे. हो, आणि हे असं एक्झॅक्टली, आणि हे इतकं पारिवारिक, कारण मी मुळशी पॅटर्नच्या सेटवरती ना एक फ्रेंडली माहोल जो असतो, कारण प्रवीण सरांचा तो अख्खा ग्रुप ते त्यांचे सगळे फ्रेंड्स आहेत, सगळे फ्रेंड्स आहेत, पण ते एक प्रोफेशनल तो एक अँगल पण आहे कामाच्या ठिकाणी. पण इथे मी बघितलं, इथे कॅप्टन ऑफ द शिप सचिन, ही इज व्हेरी फर्म, ही इज व्हेरी स्ट्रिक्ट, ही इज लाईक अ टीचर इन फ्रंट ऑफ एव्हरीवन. आणि बाकीची सगळी अख्खी फॅमिली आणि सगळे मिळून मिसळून काम करत आहेत. तर हे मला खूप भारी वाटलं, मस्त वाटलं. आणि सगळे एकमेकांना मदत करत होते. म्हणजे असं कोणी काही विचार करत, जसं आता आपण म्हणतो फिल्मच्या सेटवरती बरीच कामं असतात, सेटिंगची पण कामे असतात किंवा स्पॉट बॉयची पण कामं असतात, बऱ्याचशा गोष्टी असतात. सगळे ॲक्टरसुद्धा ते सगळ्या गोष्टी करत होते. हे सगळे म्हणजे एकमेकांना हेल्प करत होते. आणि ते माझ्यासाठी नवीन होतं. आणि यातून मला असं जाणवलं की नाही यार, मला असं वाटतं कुठलीही फिल्म करताना ना ती फिल्म पुढे जाऊन कसं वर्क करणार आहे ना, त्या फिल्म त्या सेटवरची ती वाईबच सांगते. आणि अशी जी पॉझिटिव्ह वाईब्स मला ज्या फिल्म बाबतीत आलेल्या आहेत त्या फिल्म्सने काहीतरी कमाल केलेला आहे. आणि सेम वाईब मला ह्या सेटवर सुद्धा आला होता. आणि डेफिनेटली आय एम लिटरली टेलिंग यू, आम्ही जेव्हा भोंगा शूट करत होतो ना, भोंगा आम्ही अगदी रिअल लोकेशनला शूट कारण त्या सेटवरती असं वाटलं काहीतरी वेगळं कमाल करणार. आणि सेम फिलिंग मी एक सचिनच्या बर्थडेची मी काहीतरी पोस्ट टाकली होती आणि त्यात पण मी लिहिलं होतं की ती जी वाईब आहे मला ही फिल्म शूट करणार त्या सेटवरती आला. कारण सगळ्यांच्या एनर्जीज एकत्र आहे, सगळे एका उद्देशासाठी काम करतात, सगळ्यांचं टार्गेट सेमच आहे. तर डेफिनेटली ती जी एनर्जी असं समटाइम्स ना मॅजिक वर्क्स, एनर्जी वर्क्स. सो आय बिलीव्ह ऑन दॅट. क्या बात. दादा तू काय म्हणशील, काय शिकायला भेटलं तुला चित्रपटामधून आणि काय आता शेवटचा टप्पा जिकडे आपण प्रमोशन वगैरे करतोय, तर काय स्वतःसाठी किंवा ह्या पिक्चरमधून काय स्वतःला बोध घेतोय? नाही, या चित्रपटामधून खूप काही शिकायला मिळालं. खरं तर या अगोदर आम्ही थिएटरच करत होतो आणि दादाने थिएटर शो करतानाच बघितलेला. तेव्हा जेव्हा आम्ही चित्रपटाचे शूट सुरू व्हायच्या आधी वर्कशॉप होता आपला, वर्कशॉपला आम्ही खूप शिकलो खरंच या मूवीमध्ये ना. आणि ते जे म्हणजे 4 वर्ष अगोदर जी आम्ही मेहनत केली ती आता सगळ्यांना दिसेलच आणि त्यातून खूप शिकलो खरंच. आणि त्या गोष्टीचा आता खूप फायदा होतोय. जवळजवळ तुला आता सांगतो की काय शिकलो, तर या चित्रपटानंतर मला 2 व्यावसायिक नाटक मिळाले आणि जवळजवळ
40 ते 45 पेक्षा अल्बम सॉन्ग केले ओ हो. मी. हे केवळ दादामुळे, म्हणजे दादाकडनं खूप काही शिकायला मिळालं, सचिन दादाकडनं. आणि या चित्रपटामागे ना आमच्या सागर दादाची खूप मेहनत आहे सागर दादाची. हां, सचिन दादाचा भाऊ सागर दादा म्हणजे निर्माते आपले, त्यांची खूप मेहनत आहे. तर म्हणून आमची ही सर्वांची जी मेहनत आहे, खरं आम्ही ना जवळजवळ 5 ते 6 वाजेपर्यंत शूट करायचो, पुन्हा जाऊन झोपायचो, 4 तास झोपायचो, पुन्हा 10 वाजता सेटवर यायचो. यामागे खूप मेहनत आहे सचिन दादाची आणि सागर दादाची आणि सगळ्या आर्टिस्टची. त्याच्यामुळे पुन्हा एकदा विनंती करतो की सर्वांनी चित्रपट नक्की बघा 5 क्या डिसेंबरला. बात आहे. आणि शेवटचे आपले हिरो. शिकण्याबाबत जर तुम्हाला विचारशील ना तर मी प्रचंड स्वार्थी आहे. माझ्यामध्ये म्हणजे मला ज्या कमतरता वाटायच्या ना, मी अगोदर जेव्हा सेटवर आलो तेव्हा मी अगोदर कॉन्व्हर्सेशन बघितलं किंवा डायलॉग डिलिव्हरी बघितली, दीप्तीची असेल किंवा मग विपुलदाची असेल. यांची डायलॉग डिलिव्हरी, यांची भाषा एवढी स्वच्छ होती. आणि म्हणजे मी गावाकडून आल्या कारणानं आणि पुण्यामध्ये मी नेमकंच आलेलो तेव्हा 5-6 वर्षांपूर्वी, तेव्हा मला माझी लँग्वेज खरंच एवढी स्वच्छ नव्हती. अवजड शब्द मला वापरताच यायचे नाही किंवा मला त्याचे अर्थ पण माहिती नसायचे. त्याच्यानंतर मी जेन्युइनली सर्वांना सांगेल की भाई साहित्य वाचायला सुरुवात करा. त्याच्यामुळे तुमची भाषाही सुधरेल, तुमचं भाषेवरचं प्रभुत्वही सुधरेल. ज्याप्रमाणे तुकोबा म्हणतात की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दाची आमुच्या जीवाची जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे आहे शब्दची हा देव, शब्देची गौरवे पूजा करू. एवढी ताकद आहे ना या शब्दांमध्ये. मला ॲक्च्युली ते 10वी-12वीला मी जेव्हा वाचन सोडलं, मी प्रचंड साहित्य वाचलेलं, पण 10वी-12वी नंतर मी जे वाचन सोडलं सोशल मीडियामुळे, मला ते आता कळतं आहे की मी वाचायला हवं होतं, मी वाचन सोडायला हवं होतं. मी ही गोष्ट मी प्रचंड शिकलो यांच्याकडून. आणि त्याच्यानंतर मी परत साहित्य वाचायला सुरुवात केली, मराठीवर थोडं प्रभुत्व मिळवलं आणि मी आज इथं आहे. तर यस, ही गोष्ट मी शिकलो यांच्या सर्वांकडून. क्या बात आहे. यस. तर दादा प्रेक्षकांसाठी काय मेसेज असेल? मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, ही फिल्म म्हणजे तुमच्यासाठी एक आय ट्रीट असेल आणि खूप मजा येणार आहे तुम्हाला ही फिल्म बघताना. तुमच्या डोळ्यात अश्रू पण येतील, इमोशनल पण व्हाल, तुम्ही हसाल पण, आणि एक सस्पेन्स थ्रिलर पण एक अनुभवाल. तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्ही ही फिल्म थिएटरमध्ये जाऊन बघा, मजा येईल तुम्हाला. आणि आपल्या चित्रपटाचं नाव आहे क्या बात आहे. थँक्यू असूरवन. सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट.